हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सो कालचा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत शेअर केलाच आहे. परत आज एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज लक्ष्मी कुबेर पूजनाचा दिवस आहे. सो मी काल तर पूजा नाही केली. काही काही जण काल पूजा केल्यात आणि काही काही जण आज करत आहेत. सो मला काल नाही करणं झालं. मी आज पूजा करणार आहे. काही काही घरची गोष्टी पण आणखीन आवरायच्या आहेत जे की मी नाही आवरले आहे. आज मी तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला तर मग बघूया. आधी इथे मी माळा बनवायला घेतले होते. ही माळ मी गाडीसाठी बनवली आहे आणि लक्ष्मीसाठी एक हार बनवला आहे. त्यानंतर आदितीच्या गाडीसाठी पण एक हार बनवला आहे. हा वाला आदितीच्या गाडीसाठी बनवला आहे. छोटीशी गाडी आहे आणि हा हार लक्ष्मी फोटोसाठी बनवला आहे. सो डोरला मी आता लावून घेते हार, कारण संध्याकाळी सगळ्या गोष्टी एकत्र म्हणजे थोडं म्हणजे गडबड होईल ना, म्हणून आधी मी डोरला छान असा हार लावून घेतला. सो माझं पण छान आवरून घेतले होते. साडी वगैरे नेसली. आता सध्या तरी मी सिम्पलच रेडी झाली आहे, कारण केस पण खुला सोडला ना की म्हणून मला घेतलं. तर ती एकदम केसाची फॅन आहे. ती केस धरूनच वाढते. बाहेर पण कुठं तरी गेलो ना तर ती दुसऱ्याचे केस धरून वाढत असते. तिला एकदम हात पकडूनच ठेवावं लागेल, असं म्हणजे आजूबाजूला कुठे काही घ्यायला वगैरे गेलो मग समोर कोणी सगळ्यांचे केस धरून वाढते, म्हणून मी शक्यतो टाळतच आहे. आज उगा वाटला की वेळ पण नाही आहे आता, म्हणून उगा क्लेचर लावून असं सोडले आहे. त्यानंतर मी कशी दिसते ते पण कमेंट करून नक्की सांगा. सिंपल असं रेडी झाली आहे. त्यानंतर पूजाचं आवरायला मी घेतले आहे. डेकोरेशन वगैरे मी आधीच केलेलं. डेकोरेशन म्हणजे काय नाही, फक्त हा वाला माझ्याकडे होता म्हणून तो लावून घेतला छान असा. इकडे माझ्याकडे जागा नाही आहे पूर्व दिशेला करायचं, म्हणून मी इकडे ठेवले आहे. इकडे ॲक्च्युली मागे अलमारी आहे. अलमारीवरतीच मी हा बॅनर जो आहे ते लावून घेऊन मग पूजा केली आहे. वरी गणपतीचं पण आहे. हा वाला बॅनर मी मनूच्या अन्नप्राशनसाठी मागवला होता, पण ते खूप उपयोगी पडत आहे. मला कुठलीही पूजा वगैरे करत असलं ना की तर मी हाच वापरत आहे सध्या. म्हणजे डेकोरेशन हे ते करायला कुठं वेळ भेटतो, म्हणून हा वाला लावला तर फोटो पण छान येत आहेत, कारण मागे ग्रीन कलर दिलेला आहे म्हणून छान वाटत आहे. सो घोंगट पण लक्ष्मीसाठी मी आजच घेतलेली आहे. माझ्याकडं आधी होता, पण तो नाही का नेटचा ते मागे असं थोडंसं फुलं वगैरे माळ वगैरे हे करायला जो कोंडीसारखं देतात ना त्याला अडकून ते एकदम पूर्ण म्हणजे अर्धा फाटून गेलेला होता, म्हणून फाटलेला देवाला कशाला वापरायचं, म्हणून मी आज परत नवीनच खरेदी केला. सो लक्ष्मीला घोंगट लावला तरच छान पण वाटतं आणि ते नियम पण आहे की लावायला पाहिजे म्हणून. त्यानंतर कलश हे ते सगळे गोष्टी छान आवरून घेतले मी. कंपल्सरी तांदूळ जे आहे ना त्याचे कंपल्सरी स्वास्तिक करून मगच फोटो असू दे किंवा गणपती कुठलीही स्थापना करायच्या आधी पूजा मांडताना कंपल्सरी करतात असं सांगतात, माझी मम्मी म्हणायची. सो मी तेच तसंच करते. आणखीन खाती पानं, आणखीन काय म्हणतात सुपारी, हे सगळे गोष्टी लक्ष्मीचे प्रिय आहेत. ते कंपल्सरी पूजाला घ्यायचं. आणि कलावा पण घेतला आहे. ते पण मी पूजा करते. कलावा पूजा करून म्हणजे नंतर पूजा झाल्यानंतर ते हातामध्ये आपण बांधून घेऊ शकतो. त्यानंतर हे बघा आदिती पण तिला पण काहीतरी करायचं राहतं. ती पण तिच्या डॅडा सांगितले म्हणून येऊन बसून छान गणपती बाप्पा मोरया म्हणते. ती कुठलाही देव असला ना की गणपती बाप्पा म्हणत असते. म्हणजे संभाजी नाहीतर गणपती बाप्पा असं तिचं चालू असतं. त्यानंतर मी सगळं आवरून पूजेचं आणखीन काही गोष्टी होत्या आवरायच्या. नंतर इथं रांगोळी पण काढली नव्हती, संध्याकाळ झालं होतं म्हणून आधी रांगोळी काढून घेऊया. एवढं रांगोळी म्हणजे काय, दारात सगळे फिरत असतात. नेमकं ना आधी तीच ठेवत नाही, म्हणून मी सिंपल अशी फुलांचीच रांगोळी काढली आहे. त्यानंतर बाहेर दिवे वगैरे लावून घेतलं, कारण पूजा करताना कंपल्सरी घरामध्ये चौकट मेन डोर जो आहे ना तो छान सजवायला पाहिजे. लक्ष्मी तिथूनच घरामध्ये येते म्हणतात, असं म्हणतात, म्हणून ते आधी छान मी आवरून घेतलं. त्यानंतर आरती करायच्या अगोदर आम्ही खाली जाऊन गाडीची पण पूजा करून घेतलो. गाडीला वगैरे हळद कुंकू नैवेद्य सगळं काही अर्पण करून छान तिथं पण फोटो वगैरे काढून घेतलो. आज सगळ्यात भारी गोष्ट काय म्हटलं, सध्या थोड्या दिवसापासून ना मनू एक 3-4 दिवसापासून मनू पण खूप सायलेंट, म्हणजे फक्त ते बघण्याचं काम करत आहे. मध्ये करते ती खाली सोडलं तर, म्हणून आणखीन इंटरेस्ट वाटत आहे की करायला. कारण ती आधी ना खूप सतवायची, आता थोडंसं कमी केली आहे. सगळं म्हणजे एन्जॉय करत आहे.
काय करतायत तिला म्हणजे गोष्टी थोड्या थोड्या कळायला लागल्यात म्हणून ती गप्प शांत असं बघत राहते. नाहीतर आधी माझ्याकडेच राहायचं असं जिद्द करायची, म्हणून मला पण एवढं काय म्हणजे करताना छान वाटलं की बाबा चला म्हणू पण, कारण ती थोडंसं चिडचिड केली ना तर करायला थोडं अरे गडबड गडबड असं होतं. म्हणून छान निवांत मी सगळं काही आवरले, आरती पण करून घेतलो गाडीची, थोडे फोटो वगैरे काढून घेतलो. आधी ती मात्र फोटो वगैरे काढून घ्यायला ती रेडीच नव्हती. तिचं काही तर वेगळंच, मी सुरसुरबत्ती म्हणजे फटाके आणले होते तिकडंच तिचं लक्ष होतं, तेच मी फोडणार असं चालू होतं तिचं. ती ऑलरेडी आत्ताच म्हणजे आत्ताच फटाकडे वगैरे फोडू असं बोलत होती, तरी पण तिला बोलले की पूजा झाल्यानंतर ते सगळं करायचं असतं, आणखीन नको. तिला कन्व्हिन्स करून मग पूजा वगैरे करून घेतली, आरती वगैरे केली. अशी काही पूजा फायनली मांडली आहे. सो तुम्ही बघू शकता, म्हणजे सिम्पलच अशी पूजा केली आहे. एवढं काय म्हणजे सजावट वगैरे करायला वेळ कुठे, आणि लेकरावामध्ये थोडंसं गोंधळ पण होतं, म्हणून सिम्पल अशी छान पूजा मांडून घेतली. पूजा केली, आरती वगैरे केलं छान, प्रसाद वगैरे हे करून मग नंतर बाहेर येऊन छान असं फटाके वगैरे फोडायला लागलो. सो आदिती पण खूप एन्जॉय केली आहे. ती सगळे फटाके मी फोडते असं चालू होतं, पण सेफ्टी नसते म्हणून तिला ते चुटचुटी असं असताना पकडून तेवाला आम्ही दिलं होतं, ते खेळत होती. आणखीन लसोनी फटाक्या ते पण खूप फोडली आहे ती. कालपासून तेच म्हणजे दिवसा संध्याकाळ रात्री फक्त तेच करत आहे. आल्या स्कूलवरून पण ती तेच विचारत होती. त्यानंतर ह्यानी पण छान असं झाड वगैरे लावून छान फटाकड्या फोडले. मी पण फोडले होते, पण त्याचे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे घ्यायला विसरले होते मी. यांचाच एक व्हिडिओ मला नंतर आठवण आला, म्हणून ते मी छान शूट करून अपलोड करायला यूज होईल म्हणून शूट केला होता. सो तुम्ही बघू शकता कसं दिसतंय, छान असा व्ह्यू आहे. सगळे काही फटाके एकदम साऊंड असं फुल फटाक्याचंच येत आहे. म्हणून कधी घाबरत आहे, म्हणजे एकदम साऊंड आला की घाबरत आहे. कंटिन्युअसली चालू असलं की ती एवढं नाही घाबरत. अचानक आलं म्हटलं तर घाबरत आहे, म्हणून जास्ती मी काय बाहेर नाही गेले. सो असं काही आजचा दिवस होता. त्यानंतर घरी थोडेसे फोटो पण काढायचे होते, मनूचे नव्हते काढलेले, म्हणून मी असं छान फोटो पण काढून घेतलो. ती काय तर आजचा दिवस असा काही होता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.